लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आताची सर्वात मोठी अपडेट, आताची सर्वात मोठी खुशखबर। लाडक्या बहिणींनो बघा, पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, पैसे यायला सुरुवात झालेली आहे ची सर्वात मोठी खुशखबर आणि आजची सर्वात मोठी अपडेट आहे। बघा, आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते आलेले होते। 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, 1500 रुपये आजपासून सुरू झालेले आहेत। सर्वच्या सर्व महिलांना आज सकाळी जे आहेत ते पैसे जमा झालेले आहेत। बघा, सकाळी सर्वांना पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, कोणकोणत्या महिलांना पैसे आलेत आणि किती महिलांना नंतर येतील ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि आजच 2000 रुपये पण येणार आहेत। आता हे 2000 रुपये कोणत्या महिलांना येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 2000 रुपये कोणाला मिळतात ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी सर्वच्या सर्व महिलांना विनंती करते, कृपया सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात छोट्या छोट्या अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईक सर्वांना पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। तर बघा, आजपासून 1500 रुपये जे आहेत ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळीच महिलांना पैसे आले, त्यासोबतच आज 2000 रुपये पण जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका। आजच्या दिवशीच्या जेवढ्या काही अपडेट आहेत त्या सर्व अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून सांगणार आहे आणि संपूर्ण अपडेट मी तुम्हाला समजून सांगेन, त्यामुळे कोणीही अजिबात काळजी करू नका। तर बघा लाडक्या ताईंनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 7 हप्ते जमा करण्यात आले आहेत। तर बघा, महिला लाभार्थी फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट बघत आहेत। तर आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता पण जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आज पाहणार आहोत। तर पहा, अर्जांची पडताळणी होणार असल्याने 8व्या महिन्यात पैसे येतील की नाही याची सर्वच लाडक्या बहिणींच्या मनात भीती आहे। तर बघा, 2 गट या ठिकाणी झालेले आहेत। पात्र महिलांचा गट आहे आणि अपात्र महिलांचा गट आहे। आता बघा, अपात्र महिला किती आहेत, तर अपात्र महिला जवळपास 9 लाख महिला आहेत आणि 2 कोटीपेक्षा जास्त महिला या पात्र आहेत। तर जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना पैसे येणार आहेत आणि ज्या महिलांनी नियमांचं उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना आता या योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे। आता फेब्रुवारी महिन्यासाठी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 24 फेब्रुवारी पासून म्हणजे आजपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी पटापट सांगायचं आहे, ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे। ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा। तर 28 फेब्रुवारी पर्यंत सर्वच्या सर्व महिलांना पैसे जमा होऊन जातील। त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, सर्वांना पैसे येणार आहेत। तुम्हाला लवकरच जे आहे ते वाटप त्या ठिकाणी सुरू होईल। तर हे झालं 1500 रुपयाच्या संदर्भात। आता आपण पुढची महत्त्वाची माहिती बघूया। आता मी तुम्हाला सांगितलंय की 2000 रुपये येणार आहेत। कोणाला मिळणार 2000 रुपये ते पण अतिशय महत्त्वाचं आहे। आपण महाराष्ट्रात राहतो, शेतकरी बांधवांना किंवा मग महिला शेतकरी असतील की ज्यांच्या नावावर शेती आहे अशा महिलांना 2000 रुपये जे आहेत ते मिळत आहेत। तर बघा, पुढची महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। 2000 रुपये कोणाला येतात बघा, संपूर्ण माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, सगळं काही तुम्हाला मी समजून सांगणार आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना सुरू केली आहे। प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात। या योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे।
आहे। यावेळी तब्बल 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार होते। जवळपास 22,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले। तर बघा लाडक्या ताईंनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला 8वा हप्ता लवकरात लवकर मिळून जाईल। आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। अशाच सर्वात छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिले येत असतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।